मंडळी नमस्कार। शिंदेंच्या शिवसेनेमध्ये चालले तरी काय सर्व काही आलबेल आहे। यासोबत राडा तर तिकडचा राडा। शिंदे सेना चांगलीच अडकली आहे जाळ्यामध्ये। एकीकडे एकनाथ शिंदे यांना भाजप डोईजड झाल्यासारखं वाटतंय आणि भाजपला एकनाथ शिंदे डोईजड झाल्यासारखं वाटतंय। याचमध्ये यांच्याच पदाधिकाऱ्यांमध्ये राडा सुरू असतानाच शिंदेंनी आता चहूबाजूनीच त्यांच्यासाठी विरोधक निर्माण केलेले आहेत। एकीकडे उद्धव ठाकरे यांची शिवसेना विरोधात आहे, तर दुसरीकडे आतून भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार यांचे राष्ट्रवादी यांच्याही मध्ये जुळून येत नाही। तर दुसरीकडे बरेच मंत्री असे आहेत की त्यांच्यावरती आरोप प्रत्यारोप होत आहेत आणि शिंदेचेच मंत्री जाळ्यात अडकले जात आहेत। याच बाबतीमध्ये पक्ष कसा चालवायचा हा प्रश्न पुढे चालू असतानाच यांच्याच पक्षामध्ये सर्व काही आलबेल आहेत। यावरून असं दिसतं की सत्तेमध्ये सामील होण्यासाठी आलेली मंडळी आता त्यांना मात्र स्वार्थापोटी या ठिकाणी आपले मतभेद आता चव्हाट्यावर येताना दिसत आहेत। नक्की घडले काय जाणून घेऊया पुढच्या 2 मिनिटांमध्ये। चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा। भारतीय जनता पक्षाच्या इशाऱ्यावरती चालणे, भारतीय जनता पक्षाच्या प्रमुखांना भेटल्याशिवाय पक्षाचा निर्णय न घेणे किंवा सरकारमध्ये काय चाललं याची महत्त्वाची बातमी देण्यासाठी शिंदे दिल्ली दरबारी दर 8 दिवसाला जातात अशी त्यांच्यावरती टीका होते। त्याचबरोबर ती पक्षामध्ये दादा भुसे असतील, हे गेले गडचिरोली या ठिकाणी त्यांचा दौरा होता। दादा भुसेंनी त्या ठिकाणी पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली। त्यांची बैठक आटोपल्यानंतर दादा भुसे शालेय शिक्षण मंत्री हे चंद्रपूरकडे रवाना झाले आणि जसे रवाना झाले त्यानंतरच गडचिरोलीच्या सर्किट हाऊसमध्ये जोरदार राडा, मारामारी, बाचाबाची अशा घटना घडल्या केवळ श्रेयवादासाठी। शिवसेनेचे गडचिरोलीचे जिल्हा प्रमुख संदीप ठाकूर आणि अहेरीचे जिल्हा प्रमुख राकेश बेलसरे यांच्यामध्ये जोरदार राडा या ठिकाणी सर्किट हाऊसला बघायला मिळाला। एकीकडे सर्व विरोधक तुटून पडत असतानाच आपापसा पक्षाचे जिल्हा प्रमुख या ठिकाणी एकमेकांवरती मारामारी, बाचाबाची करण्यापर्यंत जात आहेत। यावरूनच पक्षाचे मतभेद आणि पक्षात नेमकं चाललंय काय हे सगळीकडून समोर येताना दिसत आहे। यामुळे एकीकडून विरोधकाकडून शिंदेसाठी डावपेच आखले जात असतानाच पक्षांतर्गत जे वाद आहेत ते चव्हाट्यावर येत आहेत। त्यामुळे पक्षाची आणि शिंदेची चांगलीच अडचण आणि या ठिकाणी होताना दिसत आहे। याच वादांमुळे आमदार, मंत्री, खासदार यांना सज्जड दम देऊन सुद्धा आता कार्यकर्ते मारामारीपर्यंत गेलेले आहेत। त्यामुळे येणारा काळ शिंदेंच्या सेनेसाठी हा थोडा अडचणीचाच असणार असं दिसतंय। आपल्याला याबाबत काय वाटतं कमेंट करून व्हिडिओ शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।